होयकर सर. हा बोला. हा स्टार्ट करा. नमस्कार. कुलवंतवाणी समाज द्वारा आयोजित ऑनलाईन करिअर व शिक्षण मार्गदर्शन या उपक्रमाच्या दुसऱ्या लाईव्ह वेबिनार मध्ये मी प्रशांत होळकर सर, समन्वयक कुलवंतवाणी समाज ट्रस्ट, आपणा सर्वांचे ट्रस्टच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. कुलवंतवाणी समाजातील सर्वांग सुंदर असे संघटन म्हणजेच कुलवंतवाणी समाज ट्रस्ट आणि या सर्वांग सुंदर ट्रस्टचा सुंदर असा उपक्रम अर्थातच ऑनलाईन करिअर व शिक्षण मार्गदर्शन 31 जानेवारी 2021 रोजी पशुवैद्यकीय क्षेत्रातील शिक्षण, नोकरी व व्यवसायाच्या संधी या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर विकासजी सूर्यकांत वासकर सर. ट्रस्टच्या वतीने मी प्रथमतः सरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. सरांविषयी सांगायचं झालं तर सरांचं मूळ गाव हे केम तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर हे असून सर सध्या पुणे या ठिकाणी वास्तव्यास आहे. सरांनी पशुवैद्यकीय क्षेत्रामध्ये PhD केली असून ते सध्या प्राध्यापक म्हणून क्रांतिसिंह नाना पाटील महाविद्यालय, शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा या ठिकाणी कार्यरत आहेत. या क्षेत्रात सरांना प्राध्यापक म्हणून 24 वर्षाचा प्रदीर्घ असा अनुभव आहे. सरांनी पशुवैद्यकीय क्षेत्रातील विविध विषयावर रिसर्च रिपोर्ट केले आहेत. त्याच पद्धतीने या क्षेत्रातील या अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांना फेलो ऑफ इंडिया असोसिएशन ऑफ व्हेटरनरी पब्लिक हेल्थ सोशलिस्ट, त्याच पद्धतीने कोकण कृषी विद्यापीठ गोल्ड मेडल, पुनावाला गोल्ड मेडल ॲज अ बेस्ट ऑलराऊंडर स्टुडंट, बॉम्बे व्हेटरनरी कॉलेज डायमंड ज्युबली प्राइज इत्यादी पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. सर्व समाज बांधवांना हेवा वाटावा, अभिमान वाटावा असे आपल्या समाजातील उच्च विद्याविभूषित अलौकिक व्यक्तिमत्व गोल्ड मेडलिस्ट प्राध्यापक डॉक्टर विकासजी सूर्यकांत वासकर सर यांना मी सर्व कुलवंतवाणी समाज ट्रस्टच्या समन्वयकाच्या वतीने विनंती करतो की त्यांनी आपल्या अमूल्य अशा मार्गदर्शनात सुरुवात करावी. सन्माननीय डॉक्टर विकासजी सूर्यकांत वासकर सर. नमस्कार सर्व समाज बांधवांना. धन्यवाद प्रशांतजी. खरं तर तुमच्या परिचयाने मी थोडा भारावून गेलो. एवढं काही कर्तृत्व माझं नाही. मी आपल्या सर्वांसारखाच एक सामान्य कार्यकर्ता म्हटलं तर काही हरकत नाहीये. परंतु एक थोडीशी वेगळी वाट मी चोखाळली आहे. निश्चितच माझ्याबरोबर संतोष जटार आहे. विशेषतः या क्षेत्राकडे जास्त करून आपले लोक वळत नाहीयेत. त्यांनी या क्षेत्राकडे सुद्धा एक नोकरीचं किंवा व्यवसायाची संधी म्हणून वळावं यासाठी आपल्या कुलवंतवाणी समाज ट्रस्ट तर्फे जे काही उपक्रम राबवलेला आहे, उपक्रमासाठी मी सर्व समाज समन्वयकांचा हार्दिक आभार मानतो, अभिनंदन करतो आणि थोडंसं या विषयाकडे मी वळतो. त्यासाठी मी एक प्रेझेंटेशन तयार केलेलं आहे. त्या प्रेझेंटेशन नुसार आपल्याला थोडंसं म्हणजे जेणेकरून फक्त बोलण्यापेक्षा थोडंसं पाहिल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी आपल्याला काही लक्षात येतात. त्यासाठी मी निश्चितच आपल्या ह्या सर्वांना परिचितच आहेत. सर्व वन्य प्राणी असतील किंवा म्हणजे थोडक्यात असं झालं तर पशुउद्योग हा माणूस सोडून कोणत्या व्यक्तीचे ट्रीटमेंट करू शकतो कायद्याने म्हणतोय मी. तसं तर माणसाच्या किंवा इतर प्राण्यांच्या शरीरामध्ये किंवा याच्यामध्ये तसा तेवढा काही मूलभूत फरक नसतो. त्याचा उपचार सुद्धा आम्ही करू शकतो, त्याबद्दल काही वाद नाही. परंतु जेणे थोडासा फरक जो आहे त्या दृष्टीने आपण पुढे जाऊयात. काही चित्र आपल्या समोर मी मांडतोय. बरेचसे समाज बांधव पाहत असतील की यांचं काय मत आहे, यांचं काय इथे काम आहे. तर हे जे आपले जे आहे डनलॉप टायरचे जे संस्थापक असतील, लांब्याचे प्रेसिडेंट असतील, नासाचे ॲस्ट्रॉनॉट असतील किंवा मिस अमेरिका 1990 आणि अगदी नुकतंच म्हटलं तर हे चित्र कदाचित बऱ्याच जणांना परिचयाचं असेल. डॉक्टर अल्बर्ट बोर्ला हे फायझरचे CEO आहेत आणि हे सर्व आहेत. एक अभिमानाची बाब आहे की सर्वचे सर्व पशुउद्योग आहेत. आणि डॉक्टर अल्बर्ट बोर्ला यांच्याबद्दल सांगायचं झालं, आता जे फायझरचे जे कोविडचे व्हॅक्सिन जे आले ते लस आता मार्केटमध्ये येते की ब्रिटनमध्ये, अमेरिकेमध्ये या लसीचा फार मोठ्या प्रमाणात वापर होतोय आणि हे सुद्धा पशुउद्योग आहेत. म्हणजे याचाच अर्थ सांगण्याचा उद्देश असा की पशुउद्योग हा फक्त आणि फक्त की
अनेक अशी क्षेत्र आहे की ज्याच्यामध्ये पशुवैद्यकांना संधी असते की ज्या प्रत्येक वेळी प्राण्यांचे उपचारच करायला पाहिजेत असं काही नाही, पण इतर सुद्धा क्षेत्र आहेत आणि त्याचा मी थोडासा आढावा मी आता सध्या घेतो की जेणेकरून आपल्याला सुद्धा या व्यवसायाबद्दल आपल्याला या वेगळ्या एक वाटेबद्दल आपल्याला माहिती मिळेल. एक साधारण मी थोडस 3 प्रकारे याच्याकडे पाहतो. साधारण व्यवसाय किंवा स्वयंरोजगार आपण त्यामध्ये करू शकतो. इथे काही ठिकाणी नोकरी आपण करू शकतो किंवा मग काही वेगळ्या वाट्या जर आपल्या चोखळ्या असतील त्यासाठी सुद्धा या क्षेत्रामध्ये आपल्याला निश्चितच संधी आहे. थोडंसं पहिल्यांदा मी याच्याकडे वरतो स्वयंरोजगार व्यवसायाच्या सुवर्ण संधी काय याच्यामध्ये आहेत. एक लक्षात घ्या, आतापर्यंत म्हणजे मला ह्या क्षेत्रात वळल्यानंतर एक अभिमान या क्षेत्राबद्दल सांगायचं असं वाटतं की आतापर्यंत सुद्धा कोणताही पशुउद्योग बेरोजगार म्हणून कधीही घरी बसत नाही. नोकरी नसेल तर स्वतःचा व्यवसाय तो सुरू करू शकतो. काहीच नाही तर डॉक्टर जठार मला सांगतीलच किंवा मला पाठिंबा देतील निश्चितच की तो काहीच नाही झालं तरी स्वतःचा व्यवसाय करून तो स्वतःचा चरितार्थ अगदी उत्तमरित्या चालवू शकतो. म्हणजे एक क्षेत्र असं आहे की ज्याच्यामध्ये कधीही तुम्हाला कोणापुढे हात पसरायची किंवा घरात बसण्याची वेळ येत नाही. कोणत्या कोणत्या स्वयंरोजगार संस्था याच्यामध्ये संधी कोणत्या कोणत्या आपल्या या चित्रावर थोडंसं लक्षात आलंच असेल. थोडंसं धावतं मी त्याच्याकडे पाहतो. सर्वात प्रथम आहे आपण दुग्धोत्पादन व्यवसाय आपण स्वतःचा करू शकतो. स्वतःचा गोठा असेल किंवा त्याच्यामधून दुग्ध पदार्थाची निर्मिती असेल किंवा त्याच्यामधून एक दर्जेदार उत्पन्न आपण तयार करू शकतो. मग आपण म्हणाल की मग शेतकऱ्यांमध्ये आमच्यामध्ये फरक काय? निश्चितच जर आपण स्वतःचा गोठा जर असेल तर स्वतंत्र शास्त्रोक्त आपण हा गोठा आपण पाळू शकतो, सांभाळू शकतो. मग त्याच्यामध्ये देशी गायी असतील किंवा विदेशी संकरित गायी असतील किंवा गायी म्हशी असतील, त्यानंतर त्याच्यापासून आपण पदार्थ तयार करून त्याचा चांगला दर्जा राखून आपण त्याचं गुणनियंत्रण करून सुद्धा एक चांगल्या प्रकारचे उत्पादन आपण समाजाला देऊ शकतो. आणि तिसरं महत्वाचं म्हणजे उपपदार्थ निर्मिती की जेणेकरून केल्यानंतर किंवा चन्ना केल्यानंतर त्याचा जो साकार तयार राहतो तो बऱ्याच अंशी वाया जातो. त्याच्याबद्दल सुद्धा अत्यंत चांगल्या प्रकारचे उत्पादन आपण करू शकतो. तुम्हाला प्रश्न पडला असेल की मोत्यांची माळ का दाखवली मी, तर मोत्यांची माळ याच्यासाठी की दुधापासून जे काही साखर तयार राहतो तो उपपदार्थ जे राहतात ते केसिन म्हणून एक त्याच्यामध्ये घटक असतो आणि त्या केसिन पासून एक प्लास्टिक केसिन तयार करतात. आणि बरंच सांगायचं म्हणजे बरेच कल्चर्ड मोती जे असतात ना हे काही प्लास्टिक केसिन पासून करतात. सगळ्यात जवळचं उदाहरण देतो तुम्हाला. प्रत्येकाकडे मोबाईल आहे किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरण आपण वापरतो, लॅपटॉप आहेत, सर्वजण वापरतात. त्याच्यामध्ये सुद्धा सर्किटवरती एक पातळ थर देण्यासाठी हा केसिन प्लास्टिकचा वापर होतो. म्हणजे दुधापासून जे टाकाऊ जो पदार्थ आहे की जे ओतून देतात त्याच्यापासून सुद्धा हे प्लास्टिक तयार करून त्याचा वापर सुद्धा आपण याच्यामध्ये करू शकतो. म्हणजे हा एक व्यवसायाचा मार्ग त्याच्यामध्ये आहे. दुसरा आहे परत आणखी शेळी मेंढी वरा किंवा इतर प्रायोगिक प्राण्यांचं एक शास्त्रीय पद्धतीने आपण त्यांचं पालन करून त्यांची विक्री करू शकतो. नर मादी पिलांची किंवा प्राण्यांची विक्री करू शकतो किंवा त्यापासून मांस पदार्थाची विक्री किंवा उपपदार्थाची विक्री करू शकतो. आणि त्याच प्रायोगिक प्राण्यांचं म्हणजे पांढरे उंदीर असतील किंवा ससे असतील, गिनीपिग असतील त्याच्यापासून सुद्धा आपण शास्त्रोक्त तयार करून हाही व्यवसाय आपल्याला चांगलाच नफा कमवून देणार ठरू शकतो. याचं महत्व मी थोडस नंतर सांगतो. तिसरा आहे कुक्कुटपालन. हा तर प्रत्येकाला परिचित आहे असलेला व्यवसाय आहे. बरेच जणांचे काही 4,000 5,000 माझ्या काही परिचयातले माझे काही सिनियर्स आहेत, काही माझे सहाध्य आहेत, माझे काही विद्यार्थी आहेत की ज्यांचे जवळजवळ 1-1, 2-2, 5-5 लाखापर्यंतचे पक्षी आहेत. ते पक्ष्यांचा फार्म आहे त्यांचा. त्याचवेळी ते मान्सून पक्षी किंवा अंड्यावरील पक्षी सुद्धा ते करू शकतात. म्हणजे याच्यामध्ये फायदा असा असतो की स्वतः त्या क्षेत्रात ज्ञान असेल तर निश्चितच आपण त्याच्यामध्ये चांगलीच प्रगती आपण करू शकतो. मांसोजन पदार्थाची विक्री पुण्यामध्ये एक डॉक्टर चिकन म्हणून एक चेन आहे. जवळजवळ 6 डॉक्टर्स एकत्र येऊन त्यांनी स्वतःचं आउटलेट सुरू केले. त्यांनी चांगल्याच पद्धतीत टाकाऊ पदार्थावरती सुद्धा बरेचसे प्रक्रिया उद्योग त्याच्यामध्ये आपल्याला घेता येतात. तिसरं आहे आणि महत्वाचं म्हणजे नंतर पुढचा एक आहे प्रयोगशाळा. प्रयोगशाळामध्ये म्हणजे काय की आता बऱ्याच वेळा आपण असं करतो की कोणत्याही रोगाचे निदान करण्यासाठी आपल्याला चाचण्या करून घ्याव्या लागतात. आणि अशा प्रकारच्या चाचण्या करण्यासाठी साधारण डीएमएलटी डॉक्टर्स डीएमएलटी केलेले प्रयोगशाळेमध्ये असतात. परंतु जर पशुउद्योग असेल तर पशुउद्योगांचे ती जर आपण स्वतः प्रयोगशाळा करायची झाली तर आपण त्या चाचण्याही करू शकतो आणि त्याचं निदान सुद्धा करू शकतो. मग ते पॅथॉलॉजी असेल, सूक्ष्मजीवशास्त्रीय असेल किंवा काही इतर रोग निदान असेल, फीड टेस्टिंग लॅबोरेटरी असतील किंवा फूड किंवा वॉटर अनालिसिस पाण्याचे चाचण्या करण्यासाठी आजकाल बऱ्याचशा सोसायटीमध्ये जे स्विमिंग पूल असतात किंवा काही इतर कारणासाठी आपण ज्या उद्योगांसाठी पाणी वगैरे वापरतो किंवा कुठल्याही प्रकारचं
आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की अन्न आरोग्य या केंद्रीय कायद्यानुसार कोणताही अन्नपदार्थ आपल्याला विकण्यासाठी इव्हन वडापाव जर सुद्धा असेल तर त्याच्यासाठी सुद्धा आजकाल लायसन्स असणं आवश्यक आहे. आणि त्याचं अनालिसिस त्याचं निदान करण्याची प्रयोगशाळा सुद्धा एक पशुवैद्यक म्हणून आपण तयार करू शकतो. एक उदाहरण देतो इथे मी. हा माझाच एक सहध्याय आहे. लोणंद जिल्हा सातारा येथे त्यांनी एक ओमेगा लॅबोरेटरीज नावाची प्रयोगशाळा उभा केलेली आहे. मी जे आता सांगितलं ते सर्व प्रयोगशाळा त्याच्यामध्ये काम होतं. आणि वरच्या चित्रात दिसतंय की बाहेरच्या इतर देशातून सुद्धा व्यक्ती त्याच्याकडे ट्रेनिंगसाठी येतात. याच्यातून तुम्ही ओळखू शकता की लोणंद सारख्या ग्रामीण भागातल्या गावात सुद्धा त्यांनी एक चांगली उत्कृष्ट अशी स्वतःची प्रयोगशाळा आहे. पुण्यामध्ये बऱ्याच आहेत, मुंबईमध्ये आहेत, बेंगलोरमध्ये आहेत, बऱ्याच ठिकाणी अशी प्रयोगशाळा आता सध्या उपलब्ध आहेत. नंतर पशुपक्षी खाद्य निर्मिती. आता म्हटलं कुक्कुटपालन आलं किंवा डेअरी व्यवसाय आला किंवा शेळी मेंढी पालन आलं की त्यांना खाद्याची आवश्यकता असते आणि त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचं खाद्य आपल्याला द्यावं लागतं. अशा खाद्याची निर्मिती सुद्धा आपण त्या क्षेत्रामध्ये उतरू शकतो. कुत्र्या मांजरांचं खाद्य एक नवीन आता सध्या ही फार मोठी बाजारपेठ सध्या उपलब्ध 200 रुपये म्हणजे जवळ 1000 रुपये किलो पर्यंत हे पशुखाद्य जाऊ शकतं आणि याची निर्मिती आपण सुद्धा करू शकतो. तिसरं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हटलं तर व्यवसाय. म्हणजे ह्यापेक्षा आपल्याला काही करायचं नसेल तर स्वतःची प्रॅक्टिस तुम्ही करू शकता. मग ती लहान प्राण्यांची असो, पाळीव प्राण्यांची म्हणजे कुत्र्या मांजरांची शहरामध्ये असो किंवा मोठ्या जनावरांची गाई म्हशी शेळी मेंढ्या सारखे प्राण्यांची असो. म्हणजे मी सुरुवातीलाच म्हटलं की कोणताही पशुवैद्यक हा उपाशी राहत नाही यासाठी की काहीच नाही झालं तर तो निदान प्रॅक्टिस निश्चित करू शकतो. आणि आता ह्या क्षेत्रामध्ये सुद्धा इतक्या पद्धतीचं स्पेशलायझेशन आलेलं आहे. सर्जरी म्हणा, मेडिसिन आहे, वाईल्ड अॅनिमल म्हणजे जंगली प्राण्यांमध्ये सुद्धा. म्हणजे बरेचसे आता एक माझी विद्यार्थिनी आहे डॉक्टर कस्तुरी भटसाळे म्हणून. ती तर फक्त आणि फक्त कुत्र्याच्या डोळ्यांचं ऑपरेशन करते. म्हणजे ऑप्थॅल्मिक सर्जन म्हणूनच तिचं नाव लौकिक आहे आणि तिच्याकडे रोजचे कमीत कमी 20 ते 30 ऑपरेशन अशा पद्धतीने करते. म्हणजे हे स्पेशलायझेशन सुद्धा जसं माणसांमध्ये आहे तसंच स्पेशलायझेशन सुद्धा पशुउद्योग क्षेत्रामध्ये आता येत चाललेले. त्यामुळे व्यवसाय ही संधी तर निश्चितच कोणीही करू शकतं. आता जाऊ थोडंसं वळू आपण नोकरीकडे. नोकरीच्या संधी काय काय आहेत, कुठे कुठे असतील संधी, याच्याबद्दल थोडंसं आपण पाहू. शासकीय याच्यामध्ये तर निश्चितच आहे. राज्य शासनाच्या स्तरावरती बऱ्याचशा आहेत की शासकीय सेवा दवाखान्यामध्ये म्युनिसिपल क्लिनिक किंवा हॉस्पिटलमध्ये आपले एक लक्षात घ्या, हा एकच म्हणजे पशुवैद्यक अधिकारी म्हणून जेव्हा आपण रुजू होतो त्यावेळेस क्लास 1चं पेमेंट आपल्याला डायरेक्ट मिळतं. म्हणजे अपॉइंटमेंट म्हणजे नेमणूक होताना शासन दरबारी क्लास 1चं म्हणजे तालुका स्तरावरती नेमणूक असतात, तालुका स्तरावर काही मोठ्या गावांमध्ये असतात आणि जवळजवळ तहसीलदाराला जो पगार मिळतो तोच हा पशुवैद्यकांना सुद्धा मिळतो. म्हणजे अभिमानाची बाब अशी आहे की असं कोणतंही क्षेत्र नाहीये की ज्याच्यामध्ये अगदी डायरेक्ट तुम्हाला क्लास 1ची श्रेणी मिळू शकते. विस्तार अधिकारी म्हणून तालुक्यावर असतात. नंतर काही शासकीय महानगरपालिका किंवा खाजगी क्षेत्रामध्ये त्याचे प्राणी संग्रहालयामध्ये डॉक्टरांची आवश्यकता असते किंवा कत्तलखानामध्ये सुद्धा डॉक्टरांची आवश्यकता असते. रोग अन्वेषण प्रयोगशाळा वेगवेगळ्या प्रकारचे रोग कोंबड्यातले असतील म्हणजे शेळी मेंढी विकास महामंडळ आहे. त्यानंतर एक अकोल्याला एक MLDB म्हणून महाराष्ट्र लाईव्हस्टॉक डेव्हलपमेंट बोर्ड नावाचं एक मंडळ आहे. अशा विद्यार्थी सुद्धा आहे आणि माझ्यासारखे प्राध्यापक म्हणून सुद्धा आपण एका याच्यामध्ये राज्य शासनामध्ये सेवेत येऊ शकता. राज्य शासनाबरोबरच केंद्र शासनामध्ये सुद्धा आपल्याला सेवेची अत्यंत संधी मुबलक प्रमाणावर संधी मिळते. केंद्र शासनाचे दवाखाने असतील, संस्था असतील, महामंडळ असतील, काही भारतीय कृषी अनुसंधान परिषद ही केंद्र सरकारची संस्था आहे. त्याच्या अंतर्गत जे काही संशोधन संस्था आहेत की वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही डेअरीमध्ये असतील किंवा वेटनरी सायन्समध्ये असतील त्यामध्ये सुद्धा शास्त्रज्ञ म्हणून आपल्याला संशोधनाचा किंवा वाव असतो. रिसर्च ऑफिसर म्हणून नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी जी पुण्यामध्ये आहे, त्यानंतर एम्स मध्ये किंवा फूड सेफ्टी स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया या ठिकाणी सुद्धा रिसर्च ऑफिसर म्हणून सुद्धा आपल्याला सेवा बजावता येऊ शकतात. तसंच कोणताही प्राणी किंवा कोणत्याही प्राणीजन्य अन्नपदार्थ जेव्हा आपण बाहेरच्या देशातून मागवतो, मग दूध असेल, दुधाची भुकटी असेल किंवा अंडी असतील किंवा त्याचं गुणवत्ता तपासण्यासाठी क्वारंटाईन ऑफिसर्स हे प्रत्येक विमानतळावर तसेच बंदरांमध्ये नेमले जातात आणि ते निश्चितच ते पशुवैद्यकच असतात. त्यामुळे केंद्र शासनामध्ये सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या संधी उपलब्ध होऊ शकतात. त्याचबरोबर दुग्धोत्पादन व्यवसायामध्ये जे शासकीय स्तरावर असतील म्हणजे आपले शासनाचे महानंदा डेअरी असेल किंवा कात्रज डेअरी असेल किंवा खाजगीमध्ये चितळे आहे, गोकुळ आहे, वारणा आहे, ह्या सगळ्या डेअरींमध्ये पशुवैद्यकांची सेवा अत्यंत आवश्यक असते. पण दुधाचा धंदा करायचा म्हटलं तर तुम्हाला प्राण्यांवरती उपचार करण्याला म्हणजे औषधोपचार किंवा व्यवस्थापनाकडे आपण सेवा देऊ शकतो.
त्यानंतर त्यांचे वन्यता निवारण, कृत्रिम नृत्य ह्यासाठी सुद्धा त्यांच्या सेवा आवश्यक असतात. पशुखाद्य निर्मिती, बरेचसे खाजगी संस्था स्वतःच खाद्य तयार करतात, त्यासाठी सुद्धा या निर्मिती आणि गुणवत्तेसाठी पशुवैद्यकीची आवश्यकता असते. दुग्धजन्य पदार्थ सुरुवातीला सांगितलं मी, त्या पद्धतीने सुद्धा आवश्यकता असते. आणि त्याच वेळी शेतकऱ्यांचं काही प्रशिक्षण करण्यासाठी, त्याला मार्गदर्शन करण्यासाठी सुद्धा ह्या सेवा आपण देऊ शकतो. आज जवळजवळ 2 करोडच्या पेक्षा जास्त कोंबड्या आपण तयार करतो. म्हणजे देशात तामिळनाडू नंतर आपला दुसरा क्रमांक लागतो. आणि हा आपला जो बेल्ट आहे, महाराष्ट्रातलं वातावरण पाहता, मार्केट पाहता, हा या व्यवसायाला कुठेही फार मोठा स्कोप आहे. जिथं व्यंकटेश्वर हॅचरीज किंवा बारामती ॲग्रो, सुगुना या नावाचे आहेत. आणि या क्षेत्रामध्ये सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने आपण काम करू शकतो. कुठे एखाद्या महसूल पक्षाचा या कंपन्यांचा फार्म असेल, किंवा ब्रीडिंग युनिट्स की ज्या ठिकाणी अंड्यावरचे पक्षी त्याचे पिल्लं तयार करतात असा असेल, किंवा खाद्यनिर्मिती प्रकारात असेल, किंवा प्रशिक्षण संस्था असेल, अशा ठिकाणी सुद्धा आपल्याला नोकरीची संधी मिळू शकते. त्यानंतर औषध निर्मिती, फार्मा इंडस्ट्री. आता हे प्रत्येकालाच माहिती आहे की कोणी आजारी पडले की औषध, लस, जैविक पदार्थ, आता हे सर्व आता औषध, लस इतके आपल्याला अंगवळणी आणि कानावर पडलेत की आता लस म्हणते की आपण लगेचच कानटाव करतो. कुठली, कोविडची का, आली का, मला घ्यायची आहे का, ह्या सर्व गोष्टी जेव्हा आपण विचार करतो तेव्हा निश्चितच कुठेतरी पशुवैद्यकाचा सहभाग हा फार मोलाचा असतो. तो कोणत्या प्रायोगिक प्राण्याची चाचणी आणि त्याचं गुणनियंत्रण. एक लक्षात घ्या, ज्यावेळी कोणतंही औषध आपण घेतो, ज्यावेळी माणसांमध्ये आपण औषध घेतो, त्या औषधाला परवानगी मिळण्यापूर्वी त्याच्या कमीत कमी 7 प्रकारच्या चाचण्या ह्या प्राण्यांवर होतात. म्हणजे औषध तयार केल्यानंतर लगेचच ते बाजारात येतं असं नाही, तर 7 वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्या त्या वेगवेगळ्या प्राण्यांवर होतात. म्हणजे काही सुरुवातीला उंदरांपासून सुरुवात होते, गिनीपिग्सवर होते, माकडांवर होते, आणि त्याचे काय परिणाम होतात, त्याची इफेक्ट काय आहे, त्याच्यात काही दुष्परिणाम होतात का, साईड इफेक्ट्स होतात का, ह्या सर्व चाचण्या या प्रायोगिक प्राण्यांवर होतात, ज्या ठिकाणी पशुवैद्यकाची नितांत आवश्यकता असते. सगळ्यात शेवटी सुरुवातीला खाली म्हटले, आणि एक अभिमानची बाब मी सांगतो, आता आपण सध्या सर्वजण सज्ज झाले, कोविशिल्ड किंवा कोवॅक्सिन दोन्ही पैकी आता कोविडची लस आपण घेणार आहोत. आमचा वाटा, आमचा खारीचा का वाटा याच्यामध्ये आहे की माझ्या महाविद्यालय, म्हणजे ज्या महाविद्यालयात मी आज कार्यरत आहे, त्या महाविद्यालयामध्ये सुरुवातीचा पशुवैद्यकांची आवश्यकता ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्या करण्यासाठी असते. अगोदर प्राण्यांमध्ये केल्यानंतरच ते कोणतीही लस असेल, औषध असेल, याला परवानगी ही माणसामध्ये वापरण्यासाठी मिळू शकते. त्यामुळे हा एक अत्यंत उभारीला येणारा व्यवसाय किंवा नोकरीची संधी म्हणायला काही हरकत नाही. आता एक थोडस ह्या रुळलेल्या वाट्यावर आणखी काही जणांना वाटलं की काही वेगळा वाटा काय याच्यामध्ये आपण चोखाळू शकतो का? निश्चितच सर्वात महत्वाचं आणि सर्वांना आकर्षण असलेलं म्हणजे नागरी सेवांचं. नागरी सेवामध्ये सुद्धा आपण पशुवैद्यकीय पदवी घेतल्यानंतर आपण UPSC किंवा MPSC मार्फत सुद्धा आपण त्याच्यामध्ये उतरू शकतो. आज म्हणजे सांगायचं झालं तर कमीत कमी मंत्रालयामध्ये इतर स्तरावरती जवळजवळ 200 ते 300 पशुवैद्यक आज कार्यरत आहेत. अभिमानाची बाब सांगायची म्हटलं तर पुणे, नगर आणि पालघर या तिन्ही जिल्ह्यांचे कलेक्टर जे आहेत ते पशुवैद्यक आहेत. याच्यापूर्वी डॉक्टर दीपक म्हैसेकर म्हणून विभागीय आयुक्त होते पुण्याचे, आता ते मुख्यमंत्र्यांचे कोविडसाठी सल्लागार आहेत, ते सुद्धा पशुवैद्यक आहेत. पोलीस सेवेमध्ये सुद्धा भरपूर अनेक माझे मित्र आहेत, काही ज्युनियर्स आहेत की जे विक्रीकर विभागामध्ये, कस्टम्समध्ये, एक्साईजमध्ये सुद्धा अत्यंत उत्तमरित्या सेवा देत आहेत. कारण काय होतं, एक लक्षात घ्या, नागरी सेवामध्ये थोडंसं तुम्ही BA BCom करून जाताना थोडंसं आपल्याला इतर विषयांचा अनुभव येत नाही, परंतु पशुवैद्यक क्षेत्रात असं होतं की इतर शास्त्र सायन्सच्या दृष्टीने त्याचा इतका उहापोह होतो की त्याच्यामुळे आम्हाला परीक्षा देणं थोडंसं सोपं जातं. नंतर सशस्त्र सेना, मिलिटरीमध्ये आणि पशुवैद्यक प्रश्न पडला असेल बऱ्याच जणांना. हो, निश्चितच. एक वरती सुरुवातीला लिहिलं मी, रिमाउंट वेटनरी कॉप्स नावाची मिलिटरीमध्ये, आर्मीमध्ये एक वेगळी ब्रँच आहे. त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त पशुवैद्यक घेतले जातात. की काय करतात मग, पशुवैद्यक लढायला जातो का? नाही, लढायला जात नाही आम्ही. तर जे काही कुत्रे, म्हणजे आपण कुत्रे असतील, आपण याच्यासाठी राखणीसाठी वापरतो, किंवा श्वान पथक असतात, त्यानंतर परत काही वाळवंटी प्रदेशात उंटाचा वापर करतो. त्यांना ट्रेनिंग देण्यासाठी आम्ही पशुवैद्यकांचा त्याच्यामध्ये भरती केली जाते. महत्वाचं की कोणताही जर आपण आर्मीची जाहिरात पाहिली तर तुम्हाला एक शिपाई पासून आपल्याला सुरुवात करून मग ते 4-5व्या स्तरावर जावं लागतं. परंतु पशुवैद्यक झाल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट कॅप्टन ह्याच पदावरती तुम्हाला नेमणूक मिळते.
आणि कॅप्टन या पदावरती नेमणूक मिळाल्यानंतर तुम्ही जर 15 ते 20 वर्षाची सेवा दिली तर लेफ्टनंट कर्नल या इतक्या वरच्या दर्जावरून सुद्धा तुम्ही निवृत्त होऊ शकता. आणि अर्थात ते शॉर्ट सर्व्हिस कमिशन म्हणजे थोड्या 5-5, 10-10 वर्षाचा कालावधी आहे, म्हणजे जास्तीत जास्त 10 ते 15 वर्षाचा कालावधी तुम्हाला सेवा याच्यामध्ये मिळू शकते. बॉर्डर सिक्युरिटी फोर्समध्ये की आता एक शेवटचे चित्र दिसतं, एक कुत्र्याला घेऊन ते गस्त घालतात, तर ह्या कुत्र्यांची हे जे पार्टीसाठी वापरले जातात त्यांचा सुद्धा निगा ह्या पशुधनाच्या माध्यमातून राखली जाते. तसंच डिफेन्स आणि रिसर्च संशोधन याच्यामध्ये सुद्धा बऱ्याचशा गोष्टींचं संशोधन हे पशुधक करतात. आता याच्यानंतर आता थोडंसं निश्चितच तुम्हाला आता उत्सुकता चालवली असेल की काय खरंच ठीक आहे भाग घ्यायचा, ठीक आहे तयारी झाली थोडीशी मनाची, पण नेमकं आता संशोधन कसं घ्यायचं प्रयोग, तर त्याबद्दल मी थोडंसं आता सांगतो की शिक्षणाच्या संधी आपण कुठे कुठे शिक्षण घेऊ शकता. तर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ हे 2000 साली स्थापन झालेले आहे आणि ह्या विद्यापीठाच्या अंतर्गतच 6 महाविद्यालय की ज्या ठिकाणी आपण प्रवेश घेऊ शकता. एक मुंबई, नागपूर, परभणी, उदगीर, शिरवळ आणि अकोला या 6 ठिकाणी प्रसिद्ध महाविद्यालय आहेत. सध्या अकोल्याचं जे आहे ते फक्त पदव्युत्तर आहे, पदवी पूर्ण नाही, इतर ठिकाणी पदवी तुम्हाला मिळू शकते. हा कार्यक्रमाबद्दल अभ्यासक्रमाबद्दल थोडंसं सांगायचं झालं तर आपल्याला जसं बीकॉम BA सर्वांना माहिती आहे, तसंच आमची डिग्री जी आहे बॅचलर ऑफ वेटनरी सायन्स अँड अॅनिमल हजबंड्री अशी पशुविज्ञान, पशुसंवर्धन आणि पशुविज्ञान अशी ही पदवी मिळते. ही पदवी किंवा पदवीचा अभ्यासक्रम जो आहे तो पूर्ण केंद्र स्तरावर आहे, म्हणजे महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून बदल घडत असतात. वेटनरी काउन्सिल ऑफ इंडिया ह्याचं पूर्णपणे संचालन करतं आणि ही डिग्री ह्याचा जो अभ्यासक्रम आहे ही पूर्णपणे भारतभर एकाच ठिकाणी, म्हणजे मग गुजरात असो, महाराष्ट्र असो, आसाम असो किंवा तामिळनाडू असो, सर्व विद्यार्थ्यांना पशुवैद्यक क्षेत्रात ज्यांनी प्रवेश घेतलाय त्यांना हा एकच प्रकारचा अभ्यासक्रम शिकावा लागतो. कालावधी आहे 5.5 वर्षाचा, त्याच्यामध्ये 1 वर्षाचा इंटर्नशिप चा कालावधी, म्हणजे 4.5 वर्ष तुम्हाला कॉलेजमध्ये शिकावं लागतं आणि त्यानंतर 1 वर्षाची इंटर्नशिप जी आहे ते इतर दवाखाने असतील किंवा दुग्ध डेअरी असतील किंवा फीड इंडस्ट्री असतील त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन तुम्हाला काम करावं लागतं. म्हणजे थोडक्यात मेडिकलमध्ये सुद्धा आपण ऐकलं असेल की त्यांना 1 वर्षाची इंटर्नशिप कंपल्सरी असेल, तसंच आम्हाला सुद्धा 1 वर्षाची इंटर्नशिप तुम्हाला कंपल्सरी करावी लागते. ते सर्व विषय जेवढे एकूण 18 विषय आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, मग त्याच्यामध्ये प्राण्यांची शरीर रचना असेल, औषधे असतील, सर्जरी असेल, गायनोकॉलॉजी असेल, असे बरेचसे विषय त्याच्यामध्ये आहेत आणि त्यासाठी सुसज्ज प्रयोगशाळा आहेत सर्व महाविद्यालयामध्ये आहे. म्हणजे त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे आता मी थोडं चित्र दाखवतो की जेणेकरून ह्या सर्व हे माझ्या महाविद्यालयाच्या असलेल्या सध्या सुविधा आहेत. आणि एक महत्वाचं असतं की आमचा भर हा प्रात्यक्षिकावर जास्त असतो. थेरी बरोबरच प्रात्यक्षिकावर जास्त, म्हणजे ते त्या गोठ्याचं पोल्ट्रीचं शेड मी सध्या दाखवली त्याच्यामध्ये अक्षरशः कोंबड्याच्या 1 दिवसाच्या पिल्लापासून ते ती पूर्ण विक्री होईपर्यंत सुद्धा सर्व निगा पशुवैद्यकांना राखावी लागते. त्यामुळे त्यांना पूर्णपणे ज्ञान सखोल ज्ञान याच्यामधून त्यांना मिळू शकतं. त्यानंतर समजा एखाद्याची इच्छा असेल तर पदव्युत्तर अभ्यासक्रम सुद्धा ते करू शकतात की 2 किंवा 4 वर्षासाठी पदव्युत्तर अभ्यासक्रम त्यांना मिळू शकतो. आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर देश विदेशात वेगवेगळ्या प्रकारच्या संशोधनाची नोकरीची संधी त्याच्यामुळे मिळू शकते. प्रवेश प्रक्रियेबद्दल जर बोलायचं झालं तर प्रवेश प्रक्रिया हे सर्वात महत्वाचं. आता मला वाटतं जर विद्यार्थी असतील तर त्यांनी कृपया याच्याकडे अगदी कान देऊन लक्ष द्या. 12वी सायन्स अधिक नीट, म्हणजे बरेचसे आमच्याकडे येतात की 12वी सायन्स मध्ये झालं पण नीट नाही. नीट ही आवश्यक आहे. नीटची परीक्षा दिल्यानंतरच नीट ही आपल्याला पशुवैद्यक क्षेत्रात प्रवेश घेण्यासाठी अत्यंत अनिवार्य आहे. काय होतं 12वीचा काय नीटचा निकालानंतर सर्व वर्तमानपत्रे जाहिरात येते आणि आमची पूर्ण प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने. विद्यार्थ्यांनी कृपया खालच्या 2 वेबसाईट आहेत त्या लिहून घ्या, मी नंतर तुम्हाला सांगेलच. www.mapsu.in किंवा mapsu.ac.in ह्या 2 वेबसाईटच्या माध्यमातून पूर्णपणे आमची प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. आता काय लागतं हे सर्वात महत्वाचं, म्हणजे आधी सुरुवातीला सांगितलं मी 12वी सायन्स, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हा विषय अत्यंत आवश्यक आहे. बऱ्याच जणांचा असा गैरसमज होतो की मी सायन्स घेतलं पण मॅथमॅटिक्स आहे तर तुम्हाला त्या प्रवेश घेता येत नाही. बायोलॉजी हा विषय आवश्यक आहे. म्हणजे कसं आहे, फिजिक्स केमिस्ट्री कंपल्सरी आहे सगळ्यांना. बायोलॉजी किंवा मॅथमॅटिक्स घेऊ शकता किंवा बायोटेक्नॉलॉजी.
परंतु मॅथमॅटिक्सचं घेतलं तर तुम्हाला पशु क्षेत्रात अभ्यास करता येत नाही, लक्ष खूणगाठ मनाशी बांधून ठेवा. इंग्लिश अनिवार्य विषय, कारण इंग्लिश पूर्ण मीडियम म्हणजे पूर्ण अभ्यास जो आहे ते इंग्लिश मधून होतो. आता किती गुण लागतात, तर पात्रता गुण अशी आहे की कमीत कमी 50% ओपनसाठी आणि 47.5 मार्क या आरक्षित कॅटेगरीसाठी. म्हणजे आता आपण सर्व जो ओबीसी देतो आपल्या 47.50, परंतु ही फक्त पात्रता झाली की जेणेकरून आपल्याला प्रवेश मिळू शकतो. परंतु पूर्ण ऍडमिशन जे आहे ते नीटच्या बेसिसवर होतं, नीटच्या स्कोरच्या बेसिसवर होतं. आता या वर्षीचं जर म्हटलं तर आमच्या इथली ऍडमिशन 450 बंद झालेली आहे. म्हणजे मेडिकलच्या खालोखाल जवळजवळ याच्यामध्ये गुणवत्ता लागू शकते. वयोमर्यादा म्हटलं तर वयाचे 17 वर्ष पूर्ण ते 25 वर्षापर्यंत कोणीही करू शकतं. आणि याच्यामध्ये थोडंसं ज्या 50 मार्काच्या किंवा नीटच्या स्कोरच्या याच्यामध्ये कॉलेज न्याय काय माहिती घेऊ आपण. तर एकूण 5 महाविद्यालय मी तुम्हाला सांगितलं, आणि 5 महाविद्यालयामध्ये काही मुंबईचं जे काय महाविद्यालय आहे त्याला मुंबई कोकणातून प्रवेश मिळाला जातो. नागपूरच्या महाविद्यालयात विदर्भातील जिल्हे ज्यांनी 12वी पास केले आहे त्या विभागातून प्रवेश घेतला जातो. मराठवाड्यासाठी मराठवाड्यामधून जर काही विद्यार्थी 12वी दिले असतील तर त्यांना परभणी किंवा उदगीरमध्ये, आणि पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये ज्याच्यामध्ये नागपूर म्हणजे धुळे जळगावपासून ते अगदी कोल्हापूरपर्यंत एक साधारण 9 जिल्हे आहेत, त्याच्यासाठी शिरोळचं महाविद्यालय. एकूण जागा साधारण 384 आहेत. त्याच्यामध्ये 326 जागा विद्यापीठामार्फत भरल्या जातात, तर 58 जागा आहे केंद्रीभूत पद्धतीने वेटनरी काउन्सिल ऑफ इंडिया हे केंद्र सरकार भरतं. एक लक्षात घ्या, राज्यात एकही खाजगी महाविद्यालय नाही. त्यामुळे जर आपल्याला कोणी म्हणत असेल तर खाजगी महाविद्यालयात प्रवेश देतो तर आपण त्याच्यावरती विश्वास ठेवू नका. सर्वच्या सर्व शासकीय महाविद्यालय आहे. जागांचे साधारण काय होतं की मी जसं सुरुवातीला म्हटलं की ह्या जागा ज्या आहेत, उदाहरणार्थ जर समजा शिरोळ 100 जागा असतील तर 70 जागा ह्या पश्चिम महाराष्ट्रातल्या जिल्ह्यातून भरल्या जातात, आणि उरलेल्या 30 जागा ज्या आहेत त्या उर्वरित महाराष्ट्रातून भरल्या. म्हणजे समजा एखाद्या विद्यार्थ्याने मराठवाड्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर समजा एखाद्या उस्मानाबाद 12वी जर केली असेल तर त्याला 70% जागा ज्या आहेत ते शिरवळच्या उदगीर आणि परभणीच्या महाविद्यालयातून त्याला भरल्या जातात, आणि उरलेल्या 30% जागा ज्या आहेत उर्वरित महाराष्ट्रात. म्हणजे जिथून 12वी आपण केली असेल तो तुमचा विभाग ठरतो, त्यानुसार 70% 30% आरक्षण ठरलेलं आहे. नंतर घटनात्मक आरक्षण आहे, 60% जागा आरक्षित आहे, 40% अनारक्षित आहेत. आपलं साधारण ओबीसीचं आरक्षणाची साधारण 13% पर्यंत येतं. तसंच 30% जागा ह्या मुलींसाठी आरक्षित आहेत, आणि 16% समांतर आरक्षण आहे की जे प्रकल्प असतील किंवा ज्यांची शेती फक्त उपजीविकेचं साधन फक्त शेती आहे, किंवा आजीमाई सैनिक असतील, स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्य किंवा त्यांचे पंतू वगैरे असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा 16% आरक्षण. कारण यावर्षी परत मराठा आरक्षण, ईडब्ल्यूएस वगैरे सर्व काही गोष्टी आल्या याच्यामध्ये. परंतु एक लक्षात घ्या, जरी आरक्षित जागा असतील तरी सुद्धा राखीव जागेवरचा किंवा ओपन वरच्या जागेवरचा प्रवेश हा फक्त आणि फक्त नीटच्या स्कोर नुसारच दिला जातो. अध्यापन साधारण इंग्लिशमध्ये नव्हतं. अध्यापन पद्धती बौद्धिक आणि प्रात्यक्षिकावर मी सुरुवातीला सांगितलं की त्याच्यावरची सर्वात जास्त भर असतो, जेणेकरून जेव्हा तो एखादा पशुउद्योग पूर्णपणे बाहेर पडतो डायरेक्ट त्याच्यामध्ये आपण पहिलीवरती काम करू शकतो. आणि उपस्थितीचा थोड्याशा बाबतीत अनिवार्य असते, 75% उपस्थितीच्या बौद्धिक आणि याच्यासाठी. आणि सर्वकडे जवळजवळ सर्वच कॉलेजमध्ये फक्त मला वाटतं उदगीर वगळता सर्व ठिकाणी मुलींच्यासाठी सुद्धा वसतिगृहाची सोय उपलब्ध आहे. आता वसतिगृह किंवा या कॉलेजच्या बाबतीत सध्या मी शिरवळ इथे काम करतो, मग तिथली थोडीशी सर्वांना कल्पना यावी यासाठी थोडीशी कमी फोटो दाखवतो. हे आमचे वसतिगृह आहेत, मुलांचा आहे, मुलींचा आहे, तसेच पदव्युत्तर वसतिगृहाची सुद्धा सोय आहे. प्रवेश जवळजवळ सगळ्यांना मिळतो, तशा अडचण काही येत नाही. हे गोष्टी आहेत आमचे की ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांना स्वतः प्रात्यक्षिक करावे लागतात, मग काय प्राण्यांचे असतील, पक्ष्यांचे असतील. नंतर परत आमची एक सुसज्ज डेअरी सुद्धा आहे की ज्याच्यामध्ये आम्ही जवळजवळ रोजचं 300 ते 500 लिटर दूध प्रोसेस करतो, ज्यामध्ये वेगवेगळे पदार्थ तयार करतो आणि त्याची विक्री करतो. त्याबरोबर ही प्रयोगशाळा आहे की ज्याच्यामध्ये अत्यंत आधुनिक उपकरणं आहेत. त्याच्यामध्ये आम्ही सर्व याच्या माध्यमातून आम्ही सर्व विद्यार्थ्यांना शिकवत असतो. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सुद्धा, त्यांच्या अंगभूत कलागुणांना देण्यासाठी सुद्धा आणि चालना देण्यासाठी सुद्धा वेगळे उपक्रम आम्ही राबवत असतो.
आणि काहीच थकलंच भागलंच काही झालं तर त्यासाठी आपल्या एक आमची कॅन्टीनची किंवा मेसची सुद्धा सुविधा या ठिकाणी म्हणजे जे काही आपल्याला शिकण्यासाठी चांगलं वातावरण आहे निश्चित कोणत्याही पशुवैद्यकीय महाविद्यालयात तुम्हाला निश्चितच मिळू शकतं. मला वाटतं आता मी थोडस आपली ह्या सर्वांचा एक आढावा घेऊन आणि सर्वात शेवटी परत एकदा मी माझं संपवण्याच्या पूर्वी सर्वांचे परत आपल्याचे मनपूर्वक आभार मानतो. सर्व समन्वयकांनी कुलास आणि समाज ट्रस्टने मला ही बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन, आभार. आणि मी खाली माझा ईमेल आणि फोन नंबर दिलेला आहे. जर कोणाला आणखी सविस्तर माहिती असेल निश्चितपणे फोन नंबरवर तुम्ही मला फोन करू शकता किंवा ईमेल सुद्धा पाठवू शकता. पुनश्च एकदा सर्वांचे धन्यवाद. आपण मला ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर साहेब, तुम्ही अतिशय चांगलं आणि मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी आपल्या समाजातील होतकरू तरुणांना मुलींना केलेलं आहे. नक्कीच मी देखील गेल्या 25 वर्ष काष्टी येथे पशुवैद्यकीय सेवा बजावत आहे. तुमच्या सारख्यांचं ज्येष्ठांचं तर मार्गदर्शन मला वेळोवेळी मिळतच असतं, परंतु आज आपल्या समाजातील मुलामुलींसाठी ज्या पशुवैद्यकीय क्षेत्राकडे जो पाहण्याचा दृष्टिकोन असतो तो निश्चितच या कार्यक्रमामुळे बदलणार आहे. आणि पशुवैद्यकीय क्षेत्राकडे वळाल्यानंतर पुढे करिअरच्या काय संधी आहेत हे अतिशय चांगल्या पद्धतीने आणि योग्य मोजक्या शब्दामध्ये आपण आपल्या पद्धतीने समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. नक्कीच या उपक्रमामध्ये देखील हा फायदा आपल्या समाजातील मुलामुलींना नक्कीच होणार आहे. आणि आपण अतिशय साध्या सोप्या सुटसुटीत भाषेमध्ये या पशुवैद्यकीय वेटरनरी क्षेत्रातील करिअरच्या संधी उपलब्ध कशा होतात, मुलींना देखील कशा पद्धतीचं व्यासपीठ या ठिकाणी उपलब्ध होतं हे देखील आपण या करिअर मार्गदर्शन या कार्यक्रमातून आपण सांगितलेलं आहे. मी आपल्या समाजातील मुलामुलींना देखील आवाहन करतो की इतर क्षेत्राकडे वळण्याबरोबरच पशुवैद्यकीय क्षेत्र हे देखील अतिशय महत्वाचं आणि एक समाजामध्ये मानपानाचं स्थान असणारं क्षेत्र आहे. नक्कीच आपल्या मार्गदर्शनाचा फायदा येत्या काळात आपल्या समाजातील मुलं आणि मुली घेतील. तसेच या क्षेत्रामध्ये ज्या आपण रोजगाराच्या संधी आहेत निश्चितच फायदा आपल्या समाजातील मुलांना होणार आहे. आज आपण हा झूम मीटिंगद्वारे जो समाजातील मुलांना जे आव्हान केलेलं आहे असंच आव्हान आपण एकदा करिअर मेळावा घेणार आहोत किंवा घेऊ. सर्वांच्या सहकार्याने आपण तो देखील यशस्वीरित्या पार पाडण्याचा प्रयत्न करू. आणि आपण जे या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी वेळ दिला त्याबद्दल सर्व कुलवंत समाज ट्रस्टच्या वतीनं सर्व समन्वयकाच्या वतीनं मी अतिशय मनपूर्वक असं आपलं आभार मानतो. आणि नक्कीच येत्या काळात आपलं मार्गदर्शन अतिशय मोलाचं कायमच राहील अशा या ठिकाणी आशा व्यक्त करतो. यानंतर जास्तीत जास्त मुलांनी आणि मुलींनी जर समजा डॉक्टर विकास वासकर यांची जर कोणाला गरज पडली किंवा मार्गदर्शन घेण्याची जर गरज भासली तर नक्कीच डॉक्टरांशी संपर्क साधा. अतिशय मोठ्या मनानं दिलदार मनानं ते आपल्या मुला मुलींना या ठिकाणी मार्गदर्शन करतील अशी